ही महाविकास आघाडी आम्ही त्यावेळेस स्थापन केली, नंतर राज्यामध्ये आली. आणि म्हणून आता मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांनी भोगलंय. आता पुन्हा भोगाचं आहे का, ठरवलंय का सांगा. एक वैभव होतं, या लातूर जिल्ह्याला वैभव होतं. महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तुम्ही कुठले म्हणून विचारलं तर लातूरचं म्हणल्यानंतर विलासरावजींच्या लातूरचे का म्हणून आपली ओळख होती. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये आपला इथला खासदार गेला नाही. आम्ही तर विरोधातच होतो. युती आमची होती, भाजप बरोबर युती होती आमची. परंतु इथला खासदार न गेल्यामुळं आज आपली ओळख थोडी पुसली जाते आहे. आणि मंचावर बसलेले सगळेजण म्हणत होते की अमित भैया तुम्ही राज्याचं नेतृत्व करा. जर अमित भैयाला राज्याचं नेतृत्व करायची संधी उपलब्ध करून द्यायची असेल तर या भागाचा प्रतिनिधी लोकसभेमध्ये हा काँग्रेसचा गेलाच पाहिजे, हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. हवा सुटली आहे आणि म्हणून टायर नुसतं हवेत धरल्यानंतर हवा भरली जाणार नाही. कार्यकर्त्याचा पंप त्याला असला पाहिजे. त्या कार्यकर्त्याच्या पंपानं त्या ट्यूब मध्ये हवा भरली पाहिजे. नुसती हवा सुटल्या म्हणून चालणार नाही. शेना फुटली म्हणून सांगत होते. किती लोक आले सेनेचे, जरा हातवर करता का? नाहीतर मी उगाच बोलायचं इथं आणि माझे 4 बी लोक नाही तिथं. मी असं नाही. सेना फुटली नाही. या लातूर जिल्ह्यातला एक बी कार्यकर्ता इकडे तिकडे गेला नाहीत. लाचार गद्दार, खडीचं काम करणारे, वाळूचं काम करणारे असले लोक भुरटे गेले. स्वाभिमानी आहेत तिथंच आहेत. म्हणून काळगे साहेब निवडून आल्यानंतर ह्या स्वाभिमानी माणसाला सांभाळा एवढीच विनंती आहे. नाहीतर आम्ही स्वाभिमान, जय भवानी, जय शिवाजी आणि पुन्हा तुम्हाला हार घालायला तिसरीच पुढी काम करायला हे आणि हार घालायला दुसरेच असते. आणि म्हणून राजकारणात मी बी काम करत असतोय. अप्रत्यक्ष अनेक लोक बिचारे काम करायला असते. ते प्रत्यक्ष आपल्या समोर येत सुद्धा नाहीत, कधी फोन सुद्धा करत नाहीत. पण पोट तिडकीनं ग्रामीण भागामध्ये त्या स्तरावरती माणसं काम करत असतात. म्हणून आपल्याकडून या प्रत्येक माणसाला सन्मानाची वागणूक भविष्यामध्ये मिळणार आहे. आणि तुम्ही निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे. लोकांनी भरपूर सहन केलं. आता ही चिपड्या 2003 महिन्याला देते म्हणून सांगतोय. हरामखोर काय घरचं देत नाहीत. 6,000चं सोयाबीन 10,000ला जायला पाहिजे होतं. त्या सोयाबीन मध्ये तुमची 6,000ला कुचली आहे. 6,000 रुपये तुमचे मारलेत. 1 एकर मध्ये 8 क्विंटल जर सोयाबीन निघत असेल आणि 2 एकरचा जर शेतकरी असेल, मी कमीत कमी 2 एकरचा शेतकरी सांगतो, तर 6 क्विंटलला 8 क्विंटलला 8 संग 48 आणि 2 एकरचा जर हिशोब केला तर जवळपास 1 लाख रुपये तुमचे इकडून कुचलेत. आणि तुम्हाला इकडं 3 महिन्याला 2,000 फसड्या देतोय, दिवसाला 17 रुपये. आणि DAP वर GST 18%. DAP वर GST 18%. दुधापासून पनीर तयार होते त्याच्यावर GST 18%. अरे कशावर GST लावतोच? न खाऊंगा ना खाने दूंगा सांगत सुटला. संन्यासी आहे म्हण. अरे एक बायको सांभाळता आलं नाही तुला आणि तू देश सांभाळायला निघालाय. देश सांभाळायला निघालास. हे मी तुम्हाला बोलायला, तुम्ही लोकांनी खाली लोकाला असं सांगावं म्हणून सांगायला. नाही तर इथले इथे ऐकले गेले घरी. हे घरी प्रत्येक माणसाला सांगितलं पाहिजे आपल्याला. आणि आता लई प्रचाराची गरज नाही. सगळे व्हायरल झालेत.
70,000 कोटी घोटाळा करणाऱ्या माणसाला घेतलं. का घेतलं? दुष्काळ आहे यावर्षी, धरणामध्ये पाणी कमी पडणार आहे म्हणून आवश्यकता आहे. काय गरज होती का? विधानसभेमध्ये बहुमत होतं, चांगलं चाललं होतं, मग दादाला का घेतलं? असंच सगळ्याला घेतलंय. तुमच्या नांदेडकरांची बी काय गुची झाली आहे की त्यांच्या बापाला मुख्यमंत्री केलं, त्यांना मुख्यमंत्री केलं, दोन वेळेला. अरे आम्हीच चांगली की फटके, बाळासाहेबांनी आम्हाला 2दा नाही 4दा तिकीट दिलं. आम्ही असल्याही परिस्थितीमध्ये अनेक जण आमच्याकडे येऊन गेले, आम्ही नाही म्हणलं, आम्हाला फक्त सन्मानाची वागणूक मिळते, आम्ही मरेपर्यंत शिवसेनेमध्येच राहणार. नाहीतर काय चाललंय हो, कपडे बदलासारखं झालंय. सकाळी खडबडून बघावं वाटतंय व्हॉट्सअप तेवढ्याच वेळापुरतं, आज कोण कोण झक मारलंय. आणि इकडं बसलं की निष्ठा निष्ठा. अरे कशाची निष्ठा? रात्मीत कस कवाना निष्ठा. आणि म्हणून लोकांना आता फक्त सजग करायचं आहे. घरचं काय देत नाही ना आपल्याला, घरचं काय देतंय का? अजिबात काय देत नाही. आपलं आपल्या देते. दे 15 लाख टाक खात्यावर, 7 तारखेच्या अगोदर आमच्या प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख देतो म्हणले, टाक, तुला मतदान. दिला का? अरे सगळ्या बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे. अनेक विषय आहेत, अनेक मान्यवर बोलले आहेत, मी आकडतं घेतो. आणि म्हणून या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की आता आपली पदाधिकाऱ्याची संख्या वाढली आहे. निवडून येण्याचं गणित, शिवसेनेचे गावागावामध्ये पदाधिकारी आहेत, बूथ प्रमुख आहेत, राष्ट्रवादीचे बूथ प्रमुख आहेत, काँग्रेसचे बूथ प्रमुख आहेत. प्रत्येक बूथला ह्या 3 पक्षाचे जरी कार्यकर्ते तरी 6 पदाधिकारी एकेका बूथवर आपले तयार होणार आहेत. आणि या सगळ्याला जबाबदारी द्या. मग भाषणात कोणीतरी म्हणलं की आमच्या पुत्र कोणी आलंच नाही. तुमच्या पुत्र कोणीच नाही, तुम्ही सर्कलच्या बाहेर जायचंच नाही. ज्याची त्याला सर्कलची जबाबदारी द्या. किती जरी असेल तर तुम्ही तुमचं सर्कल सांभाळा. सर्कलच्या बाहेर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. शिरूरानपळच्या माणसानं इकडे देवणीकडे यायचं नाही, आणि निलंग्यातला तिकडल्या औरातच्या माणसानं इकडे देवणीकडे यायचं नाही. ज्येष्ठानं आपलं आपलं घर सांभाळा. बरं, एवढे कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाने आपापलं घर जर सांभाळायचं काम जर केलं तर आपला उमेदवार 100% निवडून येणार आहे. आणि याचं भाग्य आम्हा सगळ्यांच्या नशिबी आहे. परिस्थिती चांगली आहे. आता मगा म्हणले ह्यांनी कुणी तर किती पैसे वाटले की काय? अरे पैसे आले तरी बी घ्या, पैसे आले तरी बी घ्या, पण हे हरामखोर पैसे देताना गप देत नाहीत. मीठ जुंदळे एका हातात देणार आणि म्हणणार घी शपथ की तुम्हालाच मतदान करतो म्हणून शपथ घे म्हणते. पण मीठ जुंदळे जरी दिले तरी घ्या.